शरद पवार ज्यांना तुम्ही दैवत मानायचे ते आज तुमच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. तुमच्या विरोधामध्ये जो उमेदवार आहे त्याला मदत करताना दिसतायत किंवा मतांचं गणित जुळवण्यासाठी डावपेच टाकताना दिसतायत. विरोधक त्यांना समजू शकतो आपण, ते विरोध करणारच. पण एकेकाळी जे तुमच्या सोबत होते त्यांना तुमचे प्लस मायनस पॉइंट माहिती असतात. मग जे तुमच्या सोबत काल होते ते आज नाहीयेत, याचा फटका बसेल असं तुम्हाला वाटतं का? एक असं की आदरणीय पवार साहेब माझे काली दैवत होते, आजही आहेत आणि उद्याही राहील. पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक वैचारिक भूमिका डेमोक्रॅटिक पद्धतीने लोकशाहीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजनांच्या हितार्थ तुम्ही सत्तेमध्ये असलं पाहिजे. त्या विचारावरती आधारित राहून आम्ही एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तो घेत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता या सिद्धांतावरती आम्ही त्या ठिकाणी काम करत आलो. स्वाभाविकपणाने साहेब आज देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं त्याच्यामध्ये कुठली हरकत असं काही कारण नाही. मी माझ्या मतदारसंघात खट्टपणाने पायरून उभा आहे. मला शिवसेना भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि याहीपेक्षा या जिल्ह्यातील जनता मला पूर्णपणाने ओळखते. माझं राजकीय जीवन, माझी राजकीय सेवा ही ओळखते. त्याच्यामुळे या लोकसभा मतदारसंघातला निकाल जनतेने आता त्यांच्या हातामध्ये घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.